मंडळी नमस्कार, मी विकास भोसले. आपण पाहताय रोखोक सातारा. आजचा विषय आहे मलकापूर नगर परिषद आणि सैदापूर विद्यानगर ग्रामपंचायतीचा विकास कामात टेकऑफ आणि कराड नगर परिषद नगराध्यक्ष आणि विरोधी नगरसेवक यांच्यामध्ये अंतर्गत कुरघोडीत रुतलेली आहे. खरं तर आजचा विषय घेण्याचं कारण काय आहे तर गेल्या काही दिवसापासून कराड नगर परिषद नगराध्यक्ष विरोधात विरोधीचे नगरसेवक, विरोधी पक्षाचे नगरसेवक यामध्ये जोरदार वादन पाहायला मिळते. आमदार अतुल बाबा भोसले यांनी आणलेली विकास कामं ही योग्य प्रकारे नगराध्यक्ष करत नाहीत असा आरोप विरोधी जे म्हणजे भाजपचे नगरसेवक आहेत त्यांनी केलेला आहे. मात्र याच्या मागं काय राजकारण आहे तर तो विषय वेगळा. मात्र आजचा विषय असा आहे की काल मलकापूर नगर परिषदेच्या वतीनं विजन मलकापूर हे एक चर्चासत्र आयोजित करण्यात आलं होतं आणि या चर्चासत्रामध्ये दिवसभर हॉटेल संगम या ठिकाणी नगर विकास विभागाचे अधिकारी आमदार डॉक्टर अतुल भोसले, नगराध्यक्ष तेजस सोनवणे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, सर्व नगरसेवक, माजी नगरसेवक याचबरोबर प्रतिनिधीय जे व्यावसायिक आहेत त्या सर्वांची बैठक काल संगम हॉटेल इथं पार पडली. आणि या सर्व दिवसभर झालेल्या या विचार मंथनामध्ये विजन मलकापूर म्हणजे पुढील 30 वर्षाच्या दृष्टीनं मलकापूर नगर परिषद ही देशातील टॉप 20 मध्ये म्हणजे टॉप 20 मध्ये नगरपालिका करण्याचं ध्येय या ठिकाणी ठेवलेलं आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या या भूमीमधलं हे कराड आहे, मलकापूर आहे किंवा सैदापूर विद्यानगर आहे. या परिसरामध्ये खऱ्या अर्थानं मलकापूर नगर परिषद एक वेगळ्या उंचीवर या ठिकाणी गेलेली आहे. आणि आता सुद्धा विजन मलकापूरच्या माध्यमातून हे मलकापूर आता खूप स्मार्ट मलकापूर आणि वेगळ्या पद्धतीचं मलकापूर अख्ख्या देशाला पाहायला मिळणार आहे. दुसरीकडं सैदापूर विद्यानगर परिसरामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात आमदार डॉक्टर अतुल भोसले आणि यांच्या माध्यमातून प्रचंड विकास निधी या ठिकाणी या परिसरामध्ये वाढतं शहरीकरण आहे. या शहरीकरणाला निधी या ठिकाणी दिला जातोय. म्हणजे एका बाजूला दुसऱ्या त्या टोकाला असलेलं मलकापूरमध्ये विकास होतोय, या बाजूला सैदापूर विद्यानगरीमध्ये विजन सैदापूर म्हणून हे पुढे येतंय. मात्र कराडची जी नगरपालिका आहे ती अंतर्गत वादामध्ये अडकलेली दिसते. हा वाद राजकीय वाद आहे आणि या वादाची झालर जी आहे ती विकास कामावर पाहायला मिळते. आमदार डॉक्टर अतुल भोसले यांच्या विरोधात नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव असा साधारणतः वाद हा पाहायला मिळतोय. ते दोन्ही नेत्यांची ज्यावेळी आम्ही प्रतिक्रिया घेतली म्हणजे काल आमदार डॉक्टर अतुल भोसलेंची प्रतिक्रिया घेतली कराड शहराच्या वादावर आणि त्याच्यात पूर्वी 3 ते 4 दिवसापूर्वी आम्ही राजेंद्रसिंह यादव यांची सुद्धा प्रतिक्रिया घेतली होती. लोकनियुक्त नगराध्यक्ष त्यांनी सुद्धा खरं तर मीडियावर पाठवताना सांगितलं की आमची कुठलाही वाद नाही. मात्र हा सगळ्या जनतेला सुद्धा माहिती आहे की खरं तर मीडियामध्ये कुणी असं एका महायुतीमध्ये काम करतात दोन्ही नेते, त्यामुळं हा वाद न दाखवता त्यांनी हा वाद पुढं म्हणजे हा वादच नाही मुळात असं एक स्पष्टीकरण जरी दिलं असलं तरी याचा थेट फटका कराडच्या विकासावर होताना दिसतोय. दुसरा मुद्दा जे काही आरक्षण केलेलं किंवा डेव्हलपमेंटचा जो आमदारांचा निधी आहे तो अडवण्याचं काम नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव करतायत असा आरोप नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये विजय वाटेगावकर जे विरोधी पक्ष नेते आहेत त्यांनी केलेला आहे. म्हणजेच काय एकंदरीत या सर्व गोष्टी जर बघितल्या तर कराडच्या या विकासाच्या दृष्टीनं खूप मारक गोष्टी या पाहायला मिळत आहेत. मात्र पुढं जाऊन काय होणार तर महायुतीचे जे घटक आहेत म्हणजे भारतीय जनता पार्टी महायुतीचा मुख्य घटक आहे, त्याच्याबरोबर सपोर्टेड असलेला शिवसेना आणि अपक्ष जरी राजेंद्रसिंह यादव निवडून आले असले तरी ते शिवसेनेचेच म्हणजे एकनाथ शिंदे आणि शंभूराज देसाई यांना मानणारे ती आहे. यामुळं त्यांनी सुद्धा खरं तर 2 पाऊल मागं सरून महायुतीच्या माध्यमातून हा विकास करणं खूप गरजेचं आहे. कारण ज्या अपेक्षेनं ज्या नगराध्यक्ष म्हणून मोठ्या मताधिक्यानं राजेंद्रसिंह यादव यांना निवडून दिलं या अपेक्षा पूर्ण झाल्या पाहिजेत, लोकांची कामं झाली पाहिजेत. खरं तर कराडला खूप मोठा वाव आहे. दुसरा मुद्दा जेव्हा आम्ही काल आमदार डॉक्टर अतुल भोसलेंना विचारला तो म्हणजे दुसरा नेकलेस रोडच्या डेव्हलपमेंटसाठी काय अपडेट आहेत तो एक विचारला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमचे अपडेट्स विचारले. तुम्ही माझ्या बातमीमध्ये सुद्धा पाहिलं असेल
की छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमच्या बाबत आमदार डॉक्टर अतुल भोसले यांनी स्टेटमेंट दिलं. मात्र नेकलेस रोडवर मात्र वादंग निर्माण झालेला आहे. कराड शहरासाठी खूप महत्त्वाचा असलेला हा नेकलेस रोड मात्र वादाच्या बोहऱ्यात आता अडकलेला दिसतोय. अजूनही कोणी स्पष्टता त्यात दिली नसली तरी अंतर्गत वाद हा प्रचंडपणे उफाळणार आहे, तो म्हणजेच भाजप विरुद्ध शिवसेनेचा. हा जो अंतर्गत वाद आहे तो मिटण्याची गरज आहे का, आता त्याचा थेट फटका हा कराडकरांना बसणार आहे. कराडच्या समोर अनेक प्रश्न आहेत. वाहतुकीचा प्रश्न आहे, डेव्हलपमेंटचा प्रश्न आहे, त्यानंतर विकसित कराड म्हणून डेव्हलप त्याचा प्रश्न आहे. याचबरोबर स्वच्छ सर्वेक्षणमध्ये कराडचा ढासळलेला क्रमांक हा सुद्धा चिंतेचा विषय आहे. म्हणजेच कराडचा आदर्श महाराष्ट्र घेत होता. कराड नगरपालिकेचा आदर्श आदरणीय पी.टी. पाटील साहेब असताना कराडचा आदर्श महाराष्ट्र घेत होता. मात्र कराड आता 2 पावलं मागं सरतं की काय, ही आता भीती निर्माण झाली आहे. त्याच्या लगतची जी नगरपालिका आहेत, मलकापूर असेल किंवा अलीकडेच्या बाजूला सैदापूर, विद्यानगर, बनवडी हा परिसर असेल, हा डेव्हलपमेंटच्या दृष्टीनं आता पुढे निघालेला आहे. खरं तर याचं गांभीर्य सुद्धा लोकप्रतिनिधींनी सर्वांनीच ओळखून, सर्व नगरसेवकांनी, विरोधी असेल सत्ताधारी असेल, या सर्वांनी ओळखून यशवंतराव चव्हाण साहेबांनी जे बेरजेचं राजकारण केलं, हे बेरजेचं राजकारण कराड नगरपालिकेमध्ये सर्वसामान्य लोकांना अपेक्षित आहे. राजकारणाच्या वेळी राजकारण नक्की झालं पाहिजे, मात्र विकास कामाच्या वेळी राजकारण झालं नाही पाहिजे, ही रास्त अपेक्षा सामान्य नागरिक करत आहेत. पाहत राहा यशवंत नगरी न्यूज.